आज कॉलवर असलेल्या प्रत्येक जिवंत माणसाच्या पोटामध्ये फ्युएल गेलं पाहिजे. आता फ्युएल म्हणजे काय, तर जगातील नंबर 1 संतुलित आहार. आता हे जर सगळं सांगत बसलं ना, तर मग नेक्स्ट सेशन मध्ये नक्की सांगेन. कारण तेच भाज्या, तीच फळं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतात. ते सांगतायत की जमिनीमध्ये कस राहिलेला नाहीये. तुम्ही जे खाताय त्यामध्ये भरपूर केमिकलची फवारणी आहे, पेस्टिसाइड्स आहे आणि नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पोटात जात आहेत आणि दिशा आपली जायला लागली कॅन्सरच्या ठिकाणी. बऱ्याच व्यक्ती अनुभव घेत असतील, घरातलंच खातोय, फास्ट फूड नाही खाते, हे सगळं बंद आहे, पण तरी सुद्धा कॅन्सरला बळी पडतात. का? याचा थोडासा विचार करा. मी म्हणत नाहीये की लगेच जाऊन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बदलणं शक्य आहे. नाही शक्य, मलाही माहितीये. बट त्याचा अभ्यास करा की का करणं हे गरजेचं आहे. दुधाचे व्हिडिओ आपण पाहतोय, पनीर पाहतोय, दूध येतंय, त्याच्यामध्ये नक्की दुधाचा थोडासा जरी अंश असेल ना तरी खूप झालं, बट नाही होते ते. बऱ्याच वेळेला कॉलवर सुद्धा सांगितलं जातं, हो खूप छान सेशन चालू आहे, अगं खूप छान सेशन चालू आहे, बट ऐकायला वेळ नसतो. तू घे ते न्यूट्रिशन, मला काही गरज नाही, हे योगेश सरांचं वाक्य आहे. पण आज ती व्यक्ती फेअर न घेता घराच्या बाहेर कधीच पडत नाही, कारण तिला कळलंय की दुसरी धोक्याची घंटा वाजवायची नसेल. जर आपल्याला एवढ्या सगळ्या चेंज म्हणजे म्हणतो ना की एवढ्या सगळ्या अडचणींना सामोरं जायचं नसेल, तर आज माझं आरोग्य महत्वाचं आहे, कारण मला ते आणि त्यांना मी महत्वाची. अमेझिंग असा आमच्यामध्ये बदल केला. येस, तुमच्या घरामध्ये असं आहे का? असेल तर चॅटबॉक्स मध्ये हो टाका, नसेल तर अजूनही जागरूक व्हा. पण खरं सांगायचं झालं ना, तर आजच्या काळामध्ये प्रत्येक जिवंत माणसाला पोषणाची गरज आहे. कारण आजची जीवनशैली, ताण, बदललेलं अन्न, है ना, प्रदूषण, अपुरी झोप या सगळ्यामुळे शरीरावर खूप जास्त ताण यायला लागला. आपण बाहेरून जरी ठीक दिसत असलो ना, तरी शरीराच्या आत पोषणाची कमतरता जाणवते. मग हळूहळू थकवा वाढतो, चिडचिड होते. हे सगळे लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसत असतील ना, तर प्लीज अजूनही अलर्ट व्हा. कोचेस पण तुम्हाला खूप छान असे सांगत असतात दरवेळेला, पण आपण ऐकून सोडून देतो. आणि तसं जर केलं तर माहितीये तुम्हाला, तासन तास त्या डॉक्टरच्या लाईन मध्ये उभं राहतो, पण तरी सुद्धा नंबर येत नाही. छातीत कळ असते, रिलेटिव्ह ओरडत असतात की माझ्या पेशंटला आधी घ्या, पण डॉक्टरला माहिती असतं. आणि ते करता करता आधी सगळ्या टेस्ट करा, आधी काउंटरला फी भरा, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि त्याच्यासाठी आपण वेळ काढतो. बट आपल्याला सेशन ऐकायला वेळ नाहीये, आपल्याला व्यायामाला वेळ नाहीये, आपल्याला प्रॉपर न्यूट्रिशन घ्यायला वेळ नाहीये आणि मग म्हणतो मला रिझल्ट येत नाही. कसं शक्य आहे? कसे कोचेस तुम्हाला रिझल्ट देणार आहेत? अनेकदा आपण फक्त आरोग्याकडे तेव्हाच लक्ष देतो जेव्हा घरामध्ये काहीतरी मोठी समस्या निर्माण होते. आय अग्री, मी सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये आहे. सरांना अटॅक आला म्हणून असं वाटलं की नाही नाही आता बापरे, म्हणजे एवढं सगळं आर्थिक चॅलेंजेसला सामोरं जावं लागलं. येस, सरांचं वजन नसतं कमी झालं तर परत एकदा अटॅक आला असता. आणि तेव्हा मी खरं प्रॉपर ह्या कॉलकडे वळले. पण तुम्हाला एवढं सगळं सांगितलं जातं इकडे. त्यामुळे आता जागरूक आहे, ही वेळ आहे की तुम्ही नशीबवान आहात, हा कॉल तुमच्या म्हणतो ना की तुमच्यापर्यंत पोहोचलाय. सगळ्यांना आज गरज आहे. भारताची लोकसंख्या एवढी आहे का? फक्त 248 आहेत आज. त्यातले 50 आणि 110, 50 आणि आय थिंक 70 वगळले. कुठे गेले ते? त्यामुळे जे जागरूक आहेत ना, त्यांना मनापासून खूप काही गोष्टी देण्यासाठी कोचेस प्रयत्न करतात. ज्यांना नाहीच आहे जागरूकता, त्यांना काहीच उपयोग नाही या सगळ्या गोष्टी सांगून, है ना? आणि कधी कुणाला जेव्हा गंभीर आजार होतो, हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, तेव्हा अचानक सगळ्यांना जाणवतं की खरंच यार, आपण आधीपासून जर आपल्याकडे लक्ष दिलं असतं, तर कदाचित ती वेळच आली नसती. वाटतं की नाही? तुम्हाला एक प्रश्न विचारते पुन्हा एकदा. कधी तुम्हाला असं वाटतंय की आपण आरोग्याकडे आधी लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं?